धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। नोटीस न देता दुकाने तोडण्याची धमकी, संत सावतामाळी मार्केटमधील दुकानदारांचा आरोप। संत सावतामाळी मार्केटमधील दुकानदारांना कोणतीही पूर्वसूचना न देता महापालिकेकडून दुकाने तोडण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप ॲडव्होकेट राहुल वाघ यांनी केला। या विरोधात दुकानदारांनी पत्रकार परिषद घेऊन मनपाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली। ॲडव्होकेट राहुल वाघ यांनी सांगितले की पेठ गट नंबर 9 फायनल प्लॉट 3 येथील या मार्केटमध्ये 29 नोव्हेंबर 1975 रोजी सुशिक्षित बाह्यरोजगार योजनेअंतर्गत 10 दुकाने उभारण्यात आली होती। या दुकानांमधून गेल्या 50 वर्षांपासून अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू आहे। दुकानदारांनी महापालिकेचा मालमत्ता कर, भाडे व इतर कर नियमित भरले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। असे असताना कोणतीही नोटीस न देता दुकाने तोडण्याची धमकी देणे हा अन्याय असून महापालिका कायद्याचे उल्लंघन करत असल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणी मनपाने कारवाई थांबवून न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दुकानदारांनी दिला आहे। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। नोव्हेंबर 1975 रोजी नगरपालिकेने ठराव पास करून, ज्यावेळेस नगराध्यक्ष राव चौधरी डॉक्टर होते, त्यांनी जवळपास 45 नगरसेवकांच्या स्वाक्षरीने एक ठराव पास करून 207 नंबरच्या ठरावान्वये या लोकांना पश्चिम विकास महामंडळाकडे जागा हस्तांतरित केलेली होती। पश्चिम विकास महामंडळाच्या मध्यस्थीने आणि नगरपालिका आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तिघांच्या संयुक्त विद्यमाने सुशिक्षित बेरोजगारांसाठी यांना उपजीविकेचे साधन म्हणून ते गाळे उपलब्ध करून देण्यात आलेले होते। परंतु आता सावतामाळी मार्केटच्या नावाने या गाळेधारकांना यांच्या उपजीविकेपासून उद्ध्वस्त करण्याची प्रक्रिया आपल्याकडे महानगरपालिकेने सुरू केलेली आहे बेकायदेशीरपणे। तर आपल्या माध्यमातून विनंती आहे की हा विषय ऐरणीवर पोहोचवा। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।